आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त. स्तोत्र 62 मध्ये मला एक शब्द खूप आवडला, तो म्हणजे रेस्ट. रेस्टचा अर्थ काय होतो? बरेच वेळा आपण हा शब्द आपल्या चर्चमध्ये ऐकला असेल की फाइंड रेस्ट इन गॉड, आणि त्याचा मराठीत अर्थ असा दिलेला आहे, मी धीराने वाट पाहत आहे. आणि बरेच वेळा असं होतं की आपण धीराने वाट तर पाहतो, पण आपल्या मनातली जी तळमळ असते त्या बाबतीत ती आपण एक्सप्रेस करतो. ती तळमळ आपण आपल्या शेजाऱ्यांना किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तीला किंवा आपल्या दूरच्या कोणी फ्रेंडला ती गोष्ट आपण एक्सप्रेस करतो. तर मी या शब्दाचा खूप विचार करत होती की फाइंडिंग रेस्ट इन गॉडचा अर्थ काय आहे. बरेच लोक म्हणतात की प्रार्थना करत राहा, शास्त्र वाचत राहा, वाट बघा, सर्व काही व्यवस्थित होईल. या सगळ्या गोष्टी आपण तर करतोच, पण नेमका या शब्दाचा अर्थ काय आहे, फाइंडिंग रेस्ट इन गॉड. आणि बरेचदा लोक असंही म्हणतात की सिंग प्रेजेस अनटू द लॉर्ड. म्हणजे जेव्हा आपण दुःखामध्ये जातो, प्रेज हिज नेम, स्तुती गीत गात राहा. हे सगळं चांगलं आहे, हे सगळं करणं चांगलं आहे. पण कधी मला असं वाटतं की आपण स्वतःला फोर्स करतो हे सगळं करण्यासाठी. ते आतून आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं शिकवण्यात आलेलं आहे की कीप प्रेझिंग गॉड. जेव्हा आपण दुःखी असतो, असं आपल्याला शिकवण्यात आलं आहे की प्रेज करतच राहा. आणि प्रेज करणं चांगलं पण आहे, पण कुठेतरी मला असं वाटतं की आपण प्रेज तर करतोच, पण ते आतून यायला पाहिजे. एक मराठी कलाकार आहे, त्यांचं नाव आहे सुबोध भावे. त्यांनी एकदा एक गोष्ट म्हटली की ते जेव्हा एका मंदिराच्या बाजूनी जातात, ते तिथे थांबत नाही. किंवा काही लोक असतात की मंदिर दिसल्याबरोबर नमस्कार करतात आणि मग जातात हिंदू कल्चरमध्ये. पण त्यांनी म्हटलेलं आहे की ते तिथे थांबत पण नाही. जोपर्यंत त्यांच्या मनातून येत नाही तोपर्यंत ते करत नाही. याचा अर्थ असा नाही आहे की ते नास्तिक आहेत, पण ते जे काही करतात, जेव्हा त्यांना खरंच करावंसं वाटतं तेव्हा ते करतात. त्याप्रमाणे आपल्याला ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या सगळ्यात चांगल्या आहेत. चर्चमध्ये किंवा आपल्या घरच्या वडीलधाऱ्या लोकांनी शिकवल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण आतून ते यायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा ते आतून येतं ते देवाला प्रसन्न करतं. तर रेस्ट या शब्दाचा अर्थ जो आहे तो म्हणजे क्वाइट राहणे. आता याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. आणि पुढे जर आपण वाचलं तर इथे अजून एक शब्द आहे शेकण. खूप मोठे सैन्य देखील माझा पराभव करू शकणार नाही. जर आपण एखादा बिझनेस चालू केला, आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर म्हणायचं झालं, एखादा बिझनेस आपण चालू केला, तर काय होतं की आपण बिझनेसमध्ये नवीन असतो, आपल्याला एवढी माहिती नसते बिझनेसची, आपला हा पहिला बिझनेस असतो. आणि जेव्हा आपण बिझनेसमध्ये पडतो तेव्हा आपले कॉम्पिटिटर्स तिथे बरेच असतात, जे आपल्या लेवलचे पण असतात आणि काही लोक आपल्या पुढे पण गेलेले असतात. तर जे बिझनेस आपला आहे तेच बिझनेस बरेच लोकांचं असू शकतं
आणि जसं काही एक सैन्य आहे त्याच प्रकारचं बिझनेस चालवणारं. आणि मग आपल्याला कुठेतरी वाटतं की आपला बिझनेस चालू शकणार नाही. ऑलरेडी लोकांनी हा बिझनेस घेतलेला आहे आणि यामध्ये ते पुढे गेलेले आहेत, तर आपण याच्यामध्ये काही फारसं विशेष करू शकणार नाही. आणि तिथे आपण घाबरतो आणि मग विचार करतो की आता कसं होणार. आणि मग आपण प्रार्थना करतो, वाट बघतो. पण आपण काय करतो की जी आपल्या मनामध्ये तळमळ असते ती आपण एक्सप्रेस करत राहतो. जिथे कुठे आपण जातो तिथे आपण पोर आउट करतो, एक्सप्रेस करतो. कधी कधी आपण अशा व्यक्तीला पण सांगतो ज्या व्यक्तीला आपल्याला सांगायला नको आहे, कारण त्या व्यक्तीकडनं आपल्याला काही सोल्युशन मिळणार नाही आहे, पण आपल्याला आपलं मन हलकं करायचं असतं, तर आपण त्या गोष्टीबद्दल बरेच लोकांना सांगत फिरतो. दुसऱ्यांना आपलं दुःख शेअर करणं चांगली गोष्ट आहे बॉटल अप करण्यापेक्षा. पण या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही रेस्ट परमेश्वरामध्ये शोधता तेव्हा तुम्हाला आपलं मुख क्वाईट ठेवायचं आहे. म्हणजे जो पण काही प्रॉब्लेम असला तो इकडे तिकडे सांगायचा नाही आहे. क्वाईट राहा, वाट बघा. आणि जेव्हा आपण क्वाईट राहतो, वाट बघतो, तेव्हा फेवर आपल्याला नक्की मिळेल, विक्ट्री आपल्याला नक्की मिळेल. तर जेव्हा कधी पण तुम्ही कुठल्या संकटात असाल, तुमच्यासमोर प्रश्नचिन्ह असेल की आता पुढे काय होणार, तर तेव्हा फक्त क्वाईट राहा. आपलं दुःख कोणाला सांगू नका, कारण त्या ठिकाणी तुम्ही रेस्टमध्ये गेलेले आहात. रेस्टमध्ये गेलेल्याचा अर्थ असा आहे की तुम्ही वाट बघत आहात आणि तुम्ही तुमचं तोंड क्वाईट ठेवलेलं आहे. जो पण काही प्रॉब्लेम आहे तो इकडे तिकडे तुम्ही सांगत फिरणार नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की तुमच्यासाठी लढणारा परमेश्वर महान आहे. आणि कितीही मोठं सैन्य असलं चारी बाजूने, तरी ते तुम्हाला हलवू शकणार नाही, कारण विक्ट्री जी आहे ती तुमचीच आहे आणि ती तुम्हाला मिळालेलीच आहे. हा तुम्ही विश्वास धरा.